राज्यामध्ये महायुतीतील तीनही पक्ष लोकसभेची निवडणूक एकत्रित लढवणार असे या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी स्पष्ट केलं होतं। तसेच अनेक मतदारसंघामध्ये अदलाबदल केले जाऊ शकतात असे संकेतही देण्यात आले होते। प्रत्यक्षात जेव्हा मतदारसंघामध्ये अदलाबदल करण्यात आली तेव्हा मात्र घटक पक्षांकडून नाराजीचा सूर आता उमटताना दिसतोय। मराठवाड्यातील हिंगोली, धाराशिव, परभणी या मतदारसंघामध्ये याचे पडसाद उमटताना दिसलेच। असेच काहीसे पडसाद धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा पाहायला मिळतात। काय आहे धाराशिव मधली नाराजीचं हे प्रकरण पाहूयात जेम विशेषमध्ये। धाराशिव लोकसभेची जागा शिवसेनेची असताना आणि अनेक जण इथे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असताना ती राष्ट्रवादीला सोडण्यात आली। या निर्णयाच्या विरोधामध्ये शिवसेना शिंदे गट म्हणजे शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। अजूनही वेळ गेलेली नाही, धाराशिवची जागा शिवसेनेकडे द्या आणि राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील यांना जाहीर केलेली उमेदवारी रद्द करा अशी मागणी वाशी तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। धाराशिवची जागा राष्ट्रवादीला सोडल्याच्या रागातून तालुक्यातील 2000 शिवसैनिकांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाच्या अर्जाची होळी करत संताप व्यक्त केला आहे। राष्ट्रवादीने अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर प्रचाराला त्यांनी सुरुवात केली असताना शिवसैनिकांनी मात्र त्यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवत आक्रमक भूमिका घेतली आहे। धाराशिव लोकसभा मतदारसंघातून पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत इच्छुक होते। परभणीची जागा राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातून रासपच्या जानकर यांना सोडल्यामुळे त्यांना धाराशिवची जागा देण्यात आल्याचं बोललं जात आहे। राष्ट्रवादीने तुळजापूरचे भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना तातडीने पक्षप्रवेश करून घेत त्यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली। त्यानंतर शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली। वाशी तालुक्यामध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटल्याचं पाहायला सुद्धा मिळालं। महायुतीमध्ये धाराशिव हा मतदारसंघ अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीला सुटला असून या ठिकाणी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आणि धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चना पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालेला आहे। त्यानंतर आता धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये लढत कशी होणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली आहे म्हणजे महायुतीच्या उमेदवार असतील, तर ओमराजे निंबाळकर त्यांच्या विरुद्ध शिवबाटाचे उमेदवार असतील म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील। महायुतीकडून धाराशिव लोकसभेचा तिढा आज अखेर सुटलेला आहे आणि महायुतीकडून धाराशिव लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला देण्यात आलेली आहे। अजित पवार गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांनी आज पक्षप्रवेश केला आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महायुतीची धाराशिव लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। खरं तर निंबाळकर आणि पाटील घराण्याचा जो राजकारणातील विरोध आहे, जो राजकारणातील प्रतिस्पर्धी आहेत ते महाराष्ट्रासाठी खरं तर नवे नाही आहेत, कारण याच निंबाळकर आणि पाटील घराण्यामध्ये पुन्हा 2024ची निवडणूक जी आहे ती आमनेसामने होणार आहे आणि अर्चनाताई पाटील यांच्या विरुद्ध ओमराजे निंबाळकर यांच्यामध्ये ही लढत होते। महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीमध्ये अर्चनाताई पाटील आणि ओमराजे निंबाळकर हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आमनेसामने आलेले आपल्याला पाहायला मिळतात। ज्या अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि काही शिवसैनिकांचा त्यांना विरोध होतोय, त्या अर्चना पाटील नेमके आहेत कोण तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष आहेत। तुळजापूरचे भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत। 2012 मध्ये समाजकार्यातून राजकारणामध्ये पदार्पण केलं। धाराशिव जिल्हा परिषद गटातून विक्रमी मतांनी विजयी झाल्या। 2017 मध्ये धाराशिव जिल्ह्यातील तेर जिल्हा परिषद गटातून विजयी झाल्या। शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये मोलाची कामगिरी बजावली। धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी मिळावी यासाठी दबाव तंत्र वापरले आहे।
त्यामुळे या दबाव तंत्राकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। यापुढे महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही बिघाडी सुधारणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। त्यामुळे या दबाव तंत्राकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि याचे परिणाम काय होतात ते येत्या काळामध्ये स्पष्ट होतील। धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना सुद्धा झाले। आधी त्यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाच्या अर्जाची होळी केली, त्यानंतर शेकडो गाड्यांसह हे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले। शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आणि मुख्यमंत्र्यांकडे जागा शिवसेनेला सोडण्यात यावी अशी मागणी ते करणार आहेत। तर धाराशिव लोकसभेतील महायुतीतील नाराजी नाट्य शिवसेनेकडून केलं जात आहे। हे नाराजी नाट्य किंवा दबाव तंत्र नेमकं कोणतं वळण घेणार याबद्दल राजकीय विश्लेषकांना काय वाटतं तेही जाणून घेऊया। आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत जे आहेत त्यांचे जे समर्थक आहेत ते गेली 3 दिवसापासून अर्चनाताई यांच्या उमेदवारीवर फेर विचार करा अशी मागणी करत आहेत आणि आज मोठ्या संख्येनं ते तानाजी सावंत यांचे जे कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला मुंबईला रवाना झालेत आणि मुख्यमंत्र्यांपाशी त्यांची कैफियत जी आहे ती मांडणार आहेत। त्यानंतर ही सावंतांनी केलेलं जे बंड आहे, आपण सावंतांनीच म्हणू थोडक्यात, कारण सावंतांचे कार्यकर्ते आणि सावंत हे एकच समीकरण आहे। ह्यांनी जे केलेलं बंड आहे हे थांबणार का दुसरं वळण या मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराला लागणार किंवा उमेदवारी काय बदलाचा जी काही विचार आहे ती होणार का याकडे मतदारसंघातील सर्व जनतेचं लक्ष लागले अशी परिस्थिती एकंदरीत धाराशिव मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराबाबत घडलेली आहे। पालकमंत्री सावंत आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यामध्ये यापूर्वी वादाचे प्रसंग घडलेले आहेत। जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपामध्ये सावंत यांनी त्यांच्या बूम परंडा या विधानसभा मतदारसंघाला अधिकच झुकते माप दिले होते। आमदार पाटील यांनी त्याला आक्षेप घेतला होता। तर धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची जागा ठरवण्यावरूनही या दोघांमध्ये वाद झाला होता। अखेर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ठरवलेली जागा निश्चित करण्यात आली। पालकमंत्री सावंत यांना माघार घ्यावी लागली होती। 2019 मध्ये राणा जगजितसिंह यांनी भाजपामध्ये प्रवेश केला, अर्थात भाजपची जिल्ह्याची सूत्रेही त्यांच्याच हाती आली। निष्ठावंतांनी थोडी हालचाल करून पाहिली, मात्र राणा जगजितसिंह यांच्यामुळे जिल्ह्यात पक्षाला बळ मिळाले हे देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आले होते। त्यामुळे भाजपामध्येही राणा जगजितसिंह यांचा शब्द अंतिम असल्याचं दिसत आहे। मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटूनही उमेदवारी मात्र अर्चना पाटील यांना मिळाल्यामुळे राणा जगजितसिंह यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालाय। त्यातूनच आता या कुरघोड्या सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळते। दरम्यान धाराशिव लोकसभेच्या जागा वाटपाचा संघर्ष वाढतच चाललेला आहे। धाराशिवच्या या जागेवरून आणखी वेगळं काही नाराजी नाट्य पाहायला मिळते काय हे पाहणं महत्त्वाचं आहे। धाराशिवमध्ये जे काही राजकीय घडामोडी घडतात त्याबाबत अधिक माहिती देतात आमचे धाराशिवचे प्रतिनिधी उदय साबळे। पाहूयात। धाराशिव लोकसभेची जागा ही महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात आली आणि त्यानंतर महायुतीत संघर्ष पेटला आहे। महायुतीतील शिवसेना जी आहे ती नाराज कुठेतरी पाहायला मिळते। गेले 2 दिवसांपासून शिवसैनिक नाराज आहेत। शिवसैनिकांकडून राजीनामे दिले जात आहेत, तर हेच शिवसैनिक जे आहेत ते याच संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेणार आहेत। तर मुख्यमंत्र्यांकडे ही जागा शिवसेनेला सोडण्यात यावी अशी मागणी देखील करणार आहेत। खरं तर याच मागणीचा विचार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करणार का, किंवा आहे तीच जागा जी महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात आलेली आहे याच जागेवर ही निवडणूक लढली जाणार, की शिवसैनिकांची मनधरणी करण्यात मुख्यमंत्र्यांना यश येणार, की तानाजीराव सावंत यांना यश येणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण सध्या तरी धाराशिव लोकसभेमध्ये महायुतीत संघर्ष असलेलाच आपल्याला पाहायला मिळतोय। उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, धाराशिव। धाराशिवमध्ये अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाली, त्यानंतर तानाजी सावंत यांचे पुतणे इथे इच्छुक होते हे कळताच तानाजी सावंत यांचे समर्थक आक्रमक झाले आणि त्यांनी अर्चना पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला। तानाजी सावंतांच्या
पुतण्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर निदर्शने सुद्धा केली। शिवसेनेतील धाराशिवचा वाद विकोपाला जाऊन पोहोचल्याचं त्यामुळे आता दिसतंय। धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत यांना धाराशिव लोकसभेतून त्यांच्या पुतण्याला उमेदवारी मिळावी यासाठी ते आग्रही होते। त्यांचे पुतणे धनंजय सावंत हे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर पोहोचले आणि जोरदार शक्ती प्रदर्शन देखील केलं। तानाजी सावंत समर्थक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचले। धाराशिव लोकसभेमधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून अर्चना पाटील यांना उमेदवारी दिल्याने तानाजी सावंत आणि कार्यकर्ते नाराज झालेले आहेत। धाराशिवची जागा शिवसेनेची पारंपरिक जागा असल्याने ती शिवसेनेला मिळावी यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत। तानाजी सावंत यांचे पुतणे आपल्या कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर पोहोचले आणि जोरदार निदर्शने करतायत। अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीकडून धाराशिवची उमेदवारी जाहीर केल्यानंतर या शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे। आपला विरोध दर्शनासाठी ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते। शेकडोंच्या संख्येने हे कार्यकर्ते मुंबईत येऊन पोहोचले आणि ठाण्यातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हे शक्ती प्रदर्शन सुरू आहे। ठाण्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर काय घडलं पाहूयात। नाही, आता त्या जागेबद्दल काय झालं हे मला माहीत नाही। मी धाराशिवच्या जागेबद्दल बोलतोय, कारण धाराशिवमध्ये आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी जे आलो आहे ते आमची खदखद इथं मांडण्यासाठी आलो आहे आणि त्यामुळं आम्हाला आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी वेळ दिलेली आहे। आणि मी मगाशी आपणाला म्हणलं की मग आमची चर्चा तर त्यांच्याशी होऊ द्या, म्हणजे आमचं नेमकं काय दुखणं आहे ते तर त्यांच्या पुढे आम्हाला मांडू द्या, मग आम्हाला तुमच्याशी बोलता येईल ना।